नमस्कार मित्रांनो, तुम्ही महाशिवरात्रीची कथा ऐकली असेलच। ती कथा घडली हेच ते ठिकाण म्हणजे हरणेश्वर महादेव मंदिर, जिथून हरणांचा व व्याधांचा म्हणजे शिकाऱ्याचा उद्धार झाला। मंदिराच्या उजव्या बाजूला सरोवर आहे, जिथे हरणे पाणी प्यायला आली। त्या सरोवराच्या काठी असलेल्या बेलाच्या झाडावर शिकारी नेम धरून बसलेला होता। त्या सरोवरा शेजारी 12 ज्योतिर्लिंगाची स्थापना केलेली दिसून येते। तिथून वर आल्यानंतर श्री गणेशांचे मंदिर दिसते। मूर्ती अत्यंत सुबक व प्रसन्न अशी आहे। त्यानंतर आपल्याला नंदीचे दर्शन होते। मंदिरात प्रवेश केल्यानंतर प्रसन्न व तेजपुंज अशी स्वयंभू शिवलिंग दिसते। त्या शिवलिंगाची शिकाऱ्याच्या हातून नकळत महाशिवरात्री दिवशी रात्रभर पूजा झाली। त्यामुळे त्याचा व हरणांचा उद्धार झाला व हरणांना ताऱ्यामध्ये स्थान मिळाले आणि शिकारी शिवपदी पोहोचला। मंदिराचा परिसर अत्यंत प्रसन्न, आल्हाददायक, हिरवागार असा आहे। पायऱ्या उतरून खाली आल्यानंतर समोरच खूप मोठे असे पिंपळाचे झाड आहे। त्याच्याच समोर श्री दत्तगुरूंचे मंदिर आहे। दर्शन घेऊन पुढे गेल्यानंतर झाडाखाली श्री दत्तगुरूंची मूर्ती आहे। तिथून पुढे गेल्यानंतर आपल्याला बांधीव पुरातन अशी जलकुंडे दिसतात। त्यात 12ही महिने पाणी असते। तेच पाणी नित्य पूजेसाठी वापरले जाते। हा असा हिरवागार परिसर आहे। त्या परिसरामध्ये अनेक स्वयंभू शिवलिंग पाहावयास मिळतात। त्यातीलच एक म्हणजे गोकर्णेश्वर महादेव होय। मंदिराचा परिसर अत्यंत स्वच्छ व सुंदर असा आहे। त्याच परिसरामध्ये त्या हरणांचेही मंदिर आहे। त्यांचेही नित्यपूजन केले जाते। सांगली जिल्ह्यातील नागरजवळ रायवाडी या गावामध्ये महादेव डोंगर रांगामध्ये असे हे सुंदर रमणीय मंदिर आहे। या स्वयंभू शिव मंदिराला श्रावण महिन्यात नक्कीच भेट द्या। धन्यवाद।